भीमरावांनी नुकतीच 75 ओलांडली होती. सून आणि मुलगा नातवंडांसहित 8 दिवसांसाठी अमेरिकेहून आले होते. 75चा घरगुती कार्यक्रम उरकल्यावर 4-6 महिने आमच्यासोबत चला म्हणून त्यांनी खूप आग्रह केला, पण भीमरावांनी नकार दिला. पत्नीसोबत 2 वेळेस अमेरिकेला मागे ते जाऊन आले होते. 2 वर्षापूर्वी ती वारली. तेव्हापासून कशातच रस वाटेना. घर सोडून कुठेही जायची इच्छा होईना. तुम्हाला जमेल तसे येत राहा, पण मला आग्रह करू नका, त्यांनी मुलांना निर्वाणीचं सांगितलं. सुनेला मनातून बरं वाटलं. तसं न दाखवता तब्येतीची काळजी घ्या, आम्ही रोज फोन करत राहू म्हणत तिने संभाषणाला विराम दिला. दुसऱ्या दिवशी ते सर्वजण निघून गेले. भीमराव तहसील कार्यालयात कारकून पदावरून निवृत्त झाले होते. 15,000 पेन्शन मिळत होती. घरातील वरच्या मजल्यावरच्या 2 खोल्या भाड्याने दिल्या होत्या. भाड्यापेक्षा कोणी सोबत असावा हा हेतू त्यांचा होता. मोटर चालू करणे, गेट लावणे ही कामे भाडेकरूच करत असत. स्वयंपाकाला आणि झाड लोटायला कमला यायची. तिला त्यांनी मुलगीच मानले होते. अनेक वर्षापासून ती घरी कामाला येत होती. नवरा सोडून गेला होता. एक मुलगा आणि एक मुलगी. तिघे तिच्या बहिणीच्या घराजवळ एक खोली भाड्याने घेऊन राहत होते. तिची परिस्थिती पाहून भीमराव आणि त्यांच्या पत्नीने तिला खूप आधार दिला होता. मुलीप्रमाणेच वागणूक दिली. त्यामुळे ती घरची सदस्यच झाली होती. भीमरावांची पत्नी निर्वतल्यापासून तर ती त्यांची खूपच काळजी घेत होती. एखाद्या दिवशी येणं जमत नसेल तर घरून डबा पाठवायची किंवा मुलीला अथवा बहिणीला पाठवायची. झाडांना पाणी घालायची. तुळशीला मात्र भीमराव स्वतः पाणी घालायचे. हे असेपर्यंत रोज तुळशीला पाणी घालायची. वृंदावन स्वच्छ ठेवायची. संध्याकाळी दिवा लावायची. तिची आठवण म्हणून मला तुळशीचे जतन करू दे, असे तिला ते म्हणायचे. व्हरांड्यात 4च पायऱ्या होत्या, पण त्याही उतरून खाली उतरायला त्यांना त्रास व्हायचा. तरी ते रोज तुळशीची निगा राखायचे. सकाळी स्वयंपाक झाला की गरम गरम जेवून घ्यायचे. जेवण म्हणजे अगदी भाकरी किंवा पोळी आणि थोडा भात, बस. सकाळचा आणि दुपारचा चहा स्वतःच्या हाताने करून घ्यायचे ते. क्वचित कमलाला सांगायचे. आहार कमी होता, त्यामुळे तब्येत शिडशिडीत पण काटक होती. कुठलाही आजार नव्हता. गुडघ्याचा थोडासा त्रास सोडला तर त्यांची बाकी तब्येत खूपच चांगली होती. मुलगा कमलाचे आणि किराणा दुकानाचे पैसे ट्रान्सफर करत होता. भीमरावांनाही तशी पैशांची अडचण नव्हती, पण बँकेतून पैसे काढून आणणे जिकरीचं काम होतं. मोबाईलवरचा व्यवहार त्यांना जमत नव्हता, म्हणून मुलगाच ही जबाबदारी पार पाडायचा. भाडेकरू दोघेही नवरा बायको नोकरी करत होते. वेळी अवळी लागले तर हाताशी पैसे असावेत म्हणून कधीकधी भाडेकरू किंवा शेजारी राहणाऱ्या त्यांच्याच खात्यातील एक निवृत्त गृहस्थामार्फत ATM मधून पैसे काढून जवळ ठेवत असत. असे एकंतात दिवस जात होते. संध्याकाळी टीव्हीवर एखादी सिरियल पाहणे, वाचन आणि लिखाण करणे यात त्यांचा वेळ जात होता. एकटेच घरात राहत असल्यामुळे मुलाने घरी कुठलीच जोखीम ठेवली नव्हती. सर्व जिन्नस लॉकरमध्ये टाकून किल्ली कपाटात कुलूप बंद केलेली होती. भीमरावांच्या हातात फक्त एक अंगठी होती. पत्नीची आठवण म्हणून त्यांनी तिची अंगठी मुद्दाम बोटात घालून ठेवली होती. मुलाने 4-4दा बजावून सांगितलं होतं अंगठी कपाटात ठेवा म्हणून, पण त्यांनी ऐकलं नाही. रात्री झोपताना मात्र अंगठी काढून उशीखाली ठेवायचे ते. बोटाला खास सुटायची. सकाळी उठलं की आठवणीने आधी अंगठी बोटात घालून मगच पलंगाच्या खाली उतरायचे ते. हे कधीच चुकलं नव्हतं. नुकताच हिवाळा सुरू झाला होता. वातावरण बदलामुळे अंगात थोडी कणकणी वाटत होती. 2 दिवस क्रोसिनवर काढले, पण ताप उतरत नव्हता. शेवटी शेजारच्या गृहस्थाने स्वतःच्या गाडीत घालून त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्या. 2 दिवस ॲडमिट करावं लागेल असं सांगितलं. आता खरी पंचायत होती. हॉस्पिटलमध्ये सोबत कोण राहणार? मुलाला त्यांनी कळवलं. त्याने डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की त्याला यायला जमणार नव्हतं म्हणून. काय लागेल ते सांगा म्हणून त्याने डॉक्टरांवर सर्व सोपवले. 2 दिवस म्हणता 8 दिवस झाले. भाडेकरू कामाला जाता येता डबा आणून देत होता. शेजारचे गृहस्थही रोज संध्याकाळी येऊन जात होते. कमलाई येऊन भेटून जात होती. 8 दिवस कसे गेले कळलेच नाही. 8व्या दिवशी संध्याकाळी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरी आले. आल्याबरोबर तुळशीकडे पाहिलं. टवटवीत दिसत होती. घरही स्वच्छ होतं. कमलाने सर्व व्यवस्थित ठेवलं होतं. हे पाहून त्यांना समाधान वाटले. देवाला नमस्कार करून ते झोपी गेले. मध्यरात्री अचानक त्यांना जाग आली आणि त्यांनी उशीखाली हात घातला. अंगठी तिथे नव्हती. खूप शोधाशोध केली. कपाट तपासले, खिसे खंगाळले, पण सापडली नाही. मनाला खूप जोर लावला. काहीच आठवत नव्हतं. दवाखान्यात गेलो त्यावेळी अंगठी बोटात घातली होती की नाही काही केलं त्यांना आठवेना. नर्सने जर काढून ठेवली नसेल. रात्रीचे 12 वाजून गेले होते. यावेळी फोन करणे योग्य नव्हतं. रात्रभर ते तळमळत तसेच पडून राहिले.
लग्नानंतर 10 वर्षांनी मुलगा झाला होता. खूप उपास तपास केले होते. शेवटी देव पावला. त्या खुशीत परिस्थिती नसतानाही त्यांनी पत्नीसाठी अंगठी बनवली होती. तिने ती शेवटपर्यंत जपली. ती गेल्यानंतर भीमरावांनी अंगठीच्या रूपाने ती सोबत असल्याचे समाधान त्यांना मिळायचं. ही अंगठी एक प्रकारे त्यांच्या जगण्याचा आधार होती. त्यामुळे अंगठी सापडत नव्हती याचं त्यांना दुःख खूप वाटत होतं. सकाळी सकाळी कमला आली. भीमरावांचा आक्रसलेला चेहरा पाहून ती घाबरलीच. त्यांनी तिला सर्व काही सांगितलं. असेल हो कुठंतरी, नाहीतर दवाखान्यात डॉक्टरांनी काढून ठेवली असेल. जरा धीर धरा, 9 वाजता फोन करू आपण, तिने त्यांना समजावले. बरोबर 9 वाजता त्यांनी फोन केला. नर्सने सर्वांना विचारले आणि म्हणाली, तुम्ही जेव्हा आला होता तेव्हा तुमच्या हातात अंगठी नव्हती. आम्ही कोणीच पाहिली नाही. हे ऐकून भीमराव मटकन खालीच बसले. त्यांना काहीच सुधरेना. दुपारी कमला परत आल्यानंतर त्यांनी परत घर ढुंडाळले. कोपरा शोधला, पण अंगठी काही सापडलीच नाही. त्या दिवशी त्यांना जेवण गेलेच नाही. कमलाने खूप आग्रह केला, पण त्यांनी ऐकले नाही. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्याही घेतल्या नाहीत. त्याचा व्हायचा परिणाम तोच झाला. ते परत अंथरुणाला खिळले. 2 दिवस असेच गेले. शेजारी पाजारी येऊन समजावू लागले, पण काही फरक पडेना. पत्नी अंगठीच्या रूपाने माझ्यासोबत होती. ती आता गेली आणि तिच्या आठवणीही गेल्या. आता मी जगून काय करू, हा एकच घोषा त्यांनी लावला होता. भाडेकरूंनी मुलाला कळवले. त्यांनी त्यांना समजावले, पण उपयोग काही झाला नाही. त्यांची प्रकृती ढासळतच गेली. 5-6 दिवस आणखी गेले आणि एक दिवस भीमरावांना उशीखाली काही जाणवले. ते ताटकन उठून बसले. तशी त्यांनी उशी बाजूला केली तर काय, अंगठी तिथेच होती. त्यांच्या डोळ्यातून गंगा जमुना वाहू लागल्या. अडखळत उठून देवासमोर गेले आणि वाकून त्यांनी नमस्कार केला आणि लगेच त्यांनी अंगठी बोटात घातली. कमला स्वयंपाकात गुंतलेली होती. भीमरावांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तिलाही खूप आनंद झाला. त्या खुशीतच तिने त्यांना जेवायला वाढले. इतक्या दिवसानंतर त्या दिवशी ते पोटभर जेवले. शेजारच्या लोकांना आणि भाडेकरूंनाही हे पाहून आनंद झाला आणि खूप आश्चर्य वाटले. आश्चर्य याचे एवढे वाटले की खंगाळलेली तरी अंगठी सापडली नव्हती. मग अचानक आज उशीखालीच कशी काय अंगठी सापडली? सर्वांनी वेगवेगळे तर्कवितर्क मांडले आणि शेवटी देवाची करणी दुसरं काय म्हणत विषयाची सांगता झाली. सर्व लोक गेल्यावर भीमराव सावकाश आत गेले. कपाटातून एक पाकिट काढलं आणि पलंगावर बसत त्यांनी कमलाला आवाज दिला. पिठाचे हात पुसत ती आत आली. तिच्या हातात ते पाकिट देत भीमराव म्हणाले, हे काही पैसे आहेत, ते घे. मुलांना खाऊ कपडे घे. नको कशाला दादा, पाठवतो ना. नको मला, अडखळत बोलत तिने नकार दिला. पण भीमरावांनी जबरदस्तीने पाकिट तिच्या हातात कोंबले. टचकन डोळ्यात आलेले अश्रू पदराने पुसत कमला स्वयंपाकघरात पळाली. बराच वेळ आतून हमसून रडल्याचा आवाज येत होता. काही वेळाने भीमराव आत आले. कमला देवासमोर बसून गुडघ्यात डोके घालून रडत होती. त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, पाठीवर थोपटले आणि शांत व्हायला सांगितले. हुंदका अनावर होऊन एकदम ती भीमरावांच्या पायावर पडून म्हणाली, माझी फार मोठी चूक झाली बाबा, मला माफ करा. बाप मी पाहिला नाही. तुम्ही बापाच्या वर मला आधार दिलात. तुमच्यासारख्या देव माणसाला मी फसविलं. तुम्हाला दवाखान्यात नेलं त्यावेळी अंगठी उशीखालीच राहिली होती. माझ्या मनात पाप आलं. तुमचं काही बरं वाईट झालं तर कुणाला काय कळणार नाही असे घाणेरडे विचार मनात आले होते. पोराला धड कपडे नव्हते. पोरीची फी भरायची होती. घराचं भाडं थकलं होतं. मला हाव सुटली आणि या पापी हातानं मी घोर अपराध केला, असं म्हणत ती हात भिंतीवर आपटू लागली. भीमरावाने तिचे हात धरले आणि तिला पाणी दिलं आणि पाणी पीत ती म्हणाली, काल रात्री आई स्वप्नात आल्या. नवऱ्याचे हाल पाहावेनात म्हणाल्या. त्या देवीने पाहिलं असेल मी केलेलं पाप. मला राहावेना, पण सांगायची हिंमत पण होईना. चोराची पोरं म्हणून माझ्या पोरांचे काय हाल होतील याची भीती वाटू लागली मला. पण आज हिंमत केली. अंगठी अजून मोडली नव्हती. 1-15 दिवसानं मोडो असा विचार केला होता. पण माझं मन खाऊ लागलं. मला झोप लागेना. काय करावं समजेना. शेवटी जे होईल ते होईल म्हणून आज तुमच्या नकळत हळूच अंगठी उशाखाली ठेवली. आता तुम्ही मला जेलात टाकलं तरी बेहतर, पण खरं सांगायचं ठरवलं होतं मी. देव मी पाहिला नाही. तुमच्या रूपानं मला आधार देणाऱ्या देवालाच मी दगा दिला. त्याची सजा मला मिळालीच पाहिजे. ती परत भीमरावांचे पाय धरून रडू लागली. आपल्या थरथरत्या हाताने तिच्या डोक्यावर हात फिरवत भीमराव म्हणाले, जे झालं ते विसरून जा. अंगठी सापडली, कशी सापडली, काय चमत्कार घडला हे फक्त तुला आणि मलाच माहिती. उशीखाली तू अंगठी ठेवताना कपाटाच्या आरशात मला दिसले होते. मला ते जाणू द्यायचे नव्हते, पण तू स्वतःहून प्रामाणिकपणाने कबूल केलंस यातच तुझं मोठेपण आणि संस्कार पण दिसतात. हे संस्कार तुझ्या मुलांना कधीच काही कमी पडू देणार नाहीत.
माझ्या पत्नीने म्हणजे तुझ्या आईने स्वप्नात येऊन तुला जागे केले तसे मलाही सजग केले. तुला काही अडचण आहे हे माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. तुझ्या गरजेला मी उपयोगी पडलो नाही तर बाप म्हणून माझा काय उपयोग. वर गेल्यावर ती मला जाब विचारेलच की. तिला उठवत ते म्हणाले, आम्ही दोघांनी तुला उगीचच मुलगी मानलेली नाहीये. मुलांनी काही चूक केली तर ती आईबापच पोटात घालतात ना. आणि केलेली चूक मान्य करून प्रायश्चित्त घेणारी मुलं असतील तर त्याहून समाधान ते काय. तुला मुलगी मानली याचा आज खऱ्या अर्थाने मला आम्हाला दोघांनाही अभिमान वाटतोय. या घटनेचा कुठेही वाच्यता करू नकोस. हा विषय इथंच संपला म्हणून समजा. बाबा म्हणत ती भीमरावांना बिलगली. त्या क्षणी 100 मनांचे ओझे मनावरून उतरल्यासारखं तिला भासत होतं. त्यांच्या कुशीत विसावल्यावर बापाचा भक्कम आधार काय असतो याची आयुष्यात पहिल्यांदाच तिला जाणीव होत होती.